बरं अर्पिता मॅडम, मी सलील बरोबर जाऊन आपल्या जुन्या क्लायंट्सला भेटून येतो आज. त्यांना जर कळलं तर त्यांच्याकडनं डबे चालू होतील परत. तेवढंच बरं पडेल ना आपल्याला. देख मी पण करते. काय बाहेर नको जाऊ. ते बघ. सुख. बघितलं काल रात्री तुला उपाशी ठेवलं ना आणि सकाळी सकाळी दोघे पार्टी करतायत. दीदी तू एक काम कर, यांचा डाव आहे ना उलटवून लाव. हे जे समीरने सगळं आणलंय ना त्याला अजिबात हात लावू नकोस. एक अख्खा दिवस उपाशी राहतो आज. आई मी अजिबात खाल्लं नसतं आई. पण तुला माहितीये ना मला सकाळी सकाळी खूप भूक लागते आणि खाल्लं नाही की माझं डोकं दुखतो. मला खूप त्रास होतो ग आई. त्यामुळे हे खायचं तर सोड, मला त्यांनी आणलेलं बघायची इच्छा नाहीये. पण आता काय नाईलाज म्हणून 2 पाव खाते. हा इथे तुझं डोकं कधी दुखतं, कुठे कसं चालतं हे मला ना चांगलंच माहितीये. खूप इकडे उभी राह. किस माझी किस. इच्छा तर होते खायची. असं पण उपोषण काल रात्री मोडलंय. नाही नाही नाही, एवढा अपमान झालाय माझा. बिलकुल नाही खाणार मी. नाही नीलांबरी तिकडे बघू नको अजिबात. पण जर समीरने बोलवलं तर आणि तरच जाईन, नाहीतर नाही. लवकर बोलव रे समीर. चला चला लवकर या सगळ्यांनी. मस्त गरम गरम चहा आणि कडक पाव मस्का लावलेले हाजीर आहे. चला चला. सलील बाबा, ए सलील उठ ना. अरे यार काय किरकिर आहे सकाळपासून. बघितलं सगळ्यांना बोलवतोय आईला सोडून. कसा आहे हा मुलगा. भ्रूण मस्का. ए तोंड धुणे आधीचा. थांब ना. नाही नाही नाही, तोंड धुण्याचा. जातो ना पहिले. नाही पटकन तोंड धुण्याचं. जा बाबा चाललेत जा. अरे काय
बाबांना पण दे. त्यांना देतोय. मला दे तिकडचं. कमॉन. हो, एवढी मीटिंग संपवून येतो मी. आलोच. नचिकेत दादा, आज मारामारी नाही करणार? जस्ट किडिंग. बसा प्लीज. या मीनाक्षी कारखानीस. मीनाक्षी कार मीनाक्षी कारखानीस. ओ, जे प्रकरण तुमच्या घरात गाजतंय ते नचिकेत दादा, क्या बात है. 4 पावलं पुढे गेलास तू. नाही, हे असलं काही आम्हालाही जमलं नसतं. तुम्ही आमच्या घरासाठी 5 लाख रुपये मागितलेत, हे खरं आहे का? हो. काय तुमच्या घराचे जे पेपर्स आहेत त्यातल्या टेक्निकॅलिटी सॉर्ट करायचे असतील तर त्यासाठी एवढे पैसे लागतीलच. आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये द्यायला तयार आहोत. आम्ही आम्ही आई, उपोषण तुझं आहे, डिमांड आहे तुझी, मग मी का उपाशी राहू? तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटले, खूप पाणी सुटलं. आई प्लीज मला थोडंसं खाऊ दे ना, थोडंसं. चूप इकडे उभी राहा. एक पाव खाते. आई प्लीज. कसं आहे? लादू नको, घे तू. हो. मला माहिती तुझं उपोषण मोडलंय. काय? नाही, त्यांनी काही नाही सांगितलं. मी काल रात्री जागा होतो ना, म्हणून कळलं मला. बरं ठीक आहे, जाऊ दे ना. मी काय म्हणतो आई, तू सरळ 2 जेवणाच्या मध्ये उपोषण कर, ते सोपं पडेल तुला. मला माहितीये जास्त वेळ राहू शकणार नाहीस तू माझ्यावर. आम्ही हे बरं आहे. म्हणजे या रिलेशनशिपचा असाही फायदा असतो तर. वा. रिलेशनशिप विथ असेही बेनिफिट्स. हे जरा जास्त होत.
सर आपण मुद्द्याचं बोलूयात का? आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पण आमची एक अट आहे. अट? बर, काय आहे? रिडेव्हलपमेंटमध्ये जी रूम मिळेल ती नचिकेतच्या नावावर झाली पाहिजे. पुरोहितांचा काही संबंध नकोय. दादा तू तयार आहेस यासाठी? बापरे. ओके. बर, जरा ते लेटर घेऊन ये. एनओसी लेटर. या लेटरवर बाबांची सही घेऊन ये. चल आता मस्तपैकी बनमस्का खाऊन घे. ते हिने तुझी शपथ घातली ना मला, म्हणून काल रात्री खाल्लं. नाही नाही, चुकलंच ग त्यांचं. आई ग माझी आई. आता काय हातात घेऊ चहा? मस्का पाव म्हणजे आईचा वीक पॉइंट आहे ते बघा. तुम्हाला बरोबर सगळ्यांचे वीक पॉइंट्स माहिती आहेत ना? माझं माहितीये का? मी म्हणजे मी नक्की शोधून काढीन तो. तू अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी सोबती. मीनाक्षी माझं सर्वस्व आहे. माझं
प्रेम आहे तिच्यावर. कल्याणीने काही खाल्लंय का? नाही, काही खाल्लं नाही, चहा सुद्धा घेतला नाही. अर्पिता तिच्या घरी गेल्यापासून माझ्या मुलीसोबत एकदाही चहा घेतला नव्हता. पण आज घे. कल्याणी बाळा, आयुष्याची सगळ्यात मोठी ताकद काय माहिती? ते कुणासाठी थांबत नाही. मग आपण तरी का थांबायचं का? हं? तू ये. नचिकेत, अरे तुझी हिंमत कशी झाली रे हिला इथं आणायची? ही सगळी थेर आहेत ना घराच्या बाहेर, इथे नाही. नचिकेत थांब. तिथेच थांब. एक पाऊल पुढे टाकलंस ना तर याद राख. नचिकेत, तुला लाज नाही वाटत का रे? अरे जनाची नाही, निदान मनाची तरी लाज बाळग. तू काय करतेस का इथे? हं? हे ना, हे माझं घर आहे, हा माझा संसार आहे. हं? तू कशी आलीस माझ्या घरात? तू कशी आलीस? कल्याणी, सोड माझ्या नवऱ्याचा. नाही, माझ्या नवऱ्याचा हात सोड. तू हक्क कशी सांगू शकतेस का त्याच्यावर? हं? माझं लग्न झालं त्याच्याशी. हे जे गळ्यात मंगळसूत्र दिसतंय ना, हे त्याच आहे. हात सोड माझ्या नवऱ्याचा. कल्याणी लांब हो तिच्यापासून. नचिकेत, तू लांब होणार आहे या बाईपासून. नचिकेत, आपण नंतर बोलूया. हा, आपण नंतर बोलू. मी आधी हिला बघते. काय गं? कल्याणी, हे घर दिसतंय तुला? हा, घर दिसतंय तुला? हे माझं घर आहे. ही माणसं दिसतायत का? ही माणसं, ही माझी माणसं आहेत, माझी. अशी अचानक येऊन ना सगळं तू माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. अगं हात सोड तिचा. कल्याणी, तिला सांग ना. ठीक आहे,
तिला सांग ना, नवरा सोड माझा. निर्लज्ज बाई, तुझी हिंमत कशी झाली ग? तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसायची? आ? माझ्या घराला आग लावतेस तू? आग लावतेस? हा? सोडणार नाहीये मी तुला, सोडणार नाहीये. ताई तुम्ही प्लीज शांत व्हा ना, प्लीज. अगं काय करते? प्लीज तुम्ही शांत व्हा. मी खरंच काही नाही केलं, मी नाही आग लावलीये. तुम्हीच तुमच्या संसाराला. काय बोलली ही? काय बोलली? मी माझा संसार? काय मी माझा संसार बोलला? अगं कल्याणी, बस बस चला हा तमाशा. सगळ्या किराणा भरला ते बरं झालं ना. आणि त्या माणसाने पण तुमच्या शब्दावर एवढं सामान दिलं. आता बघा तुम्ही, आपल्या समर्पिता किचनला ना लवकरच डब्यांची ऑर्डर पण मिळायला सुरुवात होईल. तुमची खात्री आहे ना? मग नक्की व्हा. बरं, आपण ना आठवड्याभराचा मेन्यू आधीच डिसाईड करून घेऊ. म्हणजे कसं रोज रोज ठरवायला नको की काय भाजी बनवायचं आहे. आधीच डिसाइडेड असेल तर सोपं पडेल ते आपल्याला. आणि कस्टमर्सना पण जरा रोज वेगवेगळ्या भाज्या मिळतील ना. हो नाही, बरोबर आहे, ते सोपं पडेल जास्त. आणि आता सण पण सुरू होतील हो. आता आषाढी एकादशी आहे, परत दर महिन्याला चतुर्थी असते, मंगळवारचे उपवास असतात, गुरुवारचा उपवास असतो लोकांचा. उपवासासाठी काहीतरी एक स्पेशल डिश करू आपण. सगळं प्लॅनिंग झालंय का? हो, मला कधी ना कधी एकदा आपलं किचन सुरू होतं असं झालंय हो. होणार होणार, लवकरच सुरू होणार. ब्रो, अरे ते पॅम्पलेट्स आणलेत, त्याचं एकदा प्रूफ रिडिंग करून घे, म्हणजे फायनल प्रिंटिंगला टाकूयात. हो दाखव ना. हा निकी तुझ्याकडे जिजू हे बघा ना, यातलं कुठलं चांगलं वाटतंय? मला तरी हे आवडलं. तुम्हाला काय वाटतं अर्पिता मॅडम? अर्पिता मॅडम, हा, हे छान वाटतंय. तुम्हाला कुठलं आवडलं? हे हा, हे छान आहे. हा, हे सलील याची प्रिंट आउट काढू आपण. आणि बाईक आहे तर आपल्या जरा जुन्या क्लायंट्स कडे पण जाऊन येऊ ना. हा, सगळ्यांना सांगायला लागेल आपण पुन्हा सुरुवात करतो. पिशव्या पण घेऊ, किचनला टाकूयात. हो चला. आणि आपण आलो की ते सगळं प्लॅनिंग करूया, मेनू हो प्लॅनिंग. हो. आणि निकी आहे ना, मी तिच्याबरोबर मेनू डिसाईड करते. हो जिजू. आलो जा. हा, नीट जा. बसला का? चल. हा, येतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. सलील भाऊजी आणि निकी मध्ये काय चाललंय हे शोधून काढावंच लागेल.